शेवट त्यांनी असं बोलले, आम्हाला पण लोकांनी बोलले. आता होऊ शकते त्यांनी आता काय तर दोघांमध्ये भांडणं लावायच्या उद्देशाने सुद्धा बोलू शकतात. मला एक टाका, बाकी कोणाला एक टाका. आम्ही मिळून फिरत होतो ना, पण काही ठिकाणी काही तिथे जे प्रायव्हेट यंत्रणा होती त्यामध्ये थोडं नुकसान झालं, गडबड झाली. या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ, होटगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617. मी लढवावं, मी लढणार आहे, मी 5 वेळा 6 वेळा लढलो. मग याच्या विनोद असू दे किंवा बाबा करगुडे असू दे, कोण जरी आलं तरी घाबरायचं कशाला? जसं मी म्हणलो, असू दे विनोद असू दे किंवा बाबा असू दे, मी लढायला तयार आहे. आपण मैदानात उतरलो म्हणजे लढायलाच पाहिजे. पण त्यांनी म्हणलं की जेव्हा तिने काय असं केलं, माझं मत असं आहे की तिने म्हणतात की मी क्रॉस नाही केला, मग त्यावेळी तुम्ही सांगा याच्यामध्ये शंका येते की नाही? जेव्हा मी त्यांना म्हणलो की तुम्ही एका ठिकाणीचे आहे, तुम्ही या काय म्हणतात विनोदच्या अगेन्स्ट भरा, तुम्ही एका ठिकाणचे म्हणजे क्रॉसिंग होत नाही. नाही 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 होणार नाही, तुम्ही भरा, तुम्ही बाबाच्या अगेन्स्ट भरतो. त्यामुळे मला तेव्हापासून मला थोडं मनात शंका आली की काय तर आहे. कारण याचा अनुभव तुम्हाला माहिती आहे, धर्मा भोसले अध्यक्ष जेव्हा होते त्यांच्या वेळेस सुद्धा अशीच घटना घडली. म्हणजे अध्यक्षांनी चेतन नरोटेने हीच गेम केली होती आणि हेमाताई चिंचोळकर, ते पण माजी अध्यक्ष होते आमच्या महिलांचे, त्यांच्या वेळेस सुद्धा अशीच तिने केलेली. तर त्यामुळं मला शंका आहे आणि खात्री आहे की क्रॉस वोटिंग झालेलं आहे. तुम्ही बघा ना, तिने आमच्याकडून एक तर ना, मला मी निवडणुकीला तयार नव्हतो. नाही नाही तुम्ही थांबा, तुम्ही थांबा. त्यावेळेस मी तयार झालो, इलेक्शन लढलो. साहेब बोलले, ताई बोलले, म्हणून मी म्हणलो ठीक आहे. तिने फक्त माझा उपयोग करून घेतला अध्यक्षांनी, कारण त्यांना असं वाटलं की मुस्लिम समाजचं 1% मतदान या ठिकाणी MIM पण नाहीये, 1% मतदान मिळतं म्हणून तिने मला घेऊन, आणि त्यांची गेम सक्सेस झाली. दलित, मुस्लिम, ख्रिश्चन समाजचे 1% परवा पॅनल टू पॅनल मतदान झालं, पण त्यांच्या समाजाने त्यांच्या एरियातले मतं आम्हाला मिळालेली नाही. साहेब तुम्हाला एक सांगतो मी, आमच्या इकडचे जे आहे ना, मला वाटतं 1 ते 15 का 18 बूथ पर्यंत या ठिकाणी म्हणजे जास्त, आणि विशेष करून त्यांच्या पण वार्डात ज्या ठिकाणी मुस्लिमचा बूथ आहे त्या ठिकाणी मला मत आहे, पण दुसऱ्या बूथवर मला मतच नाही. मी का म्हणतो, ज्या बूथवर मुस्लिम समाज आहे त्या ठिकाणी मला मतं मिळाली, पण ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्य एरिया, मुस्लिमचं मत ज्या एरियामध्ये आहे त्या ठिकाणी आम्हाला मतं बरोबर आहे, समान आहे. आणि ज्या ठिकाणी मुस्लिम नाही त्या ठिकाणी मला मतच नाही. 25, 50, 60 असे मत. हा विनोद भोसलेच्या अगेन्स्ट मध्ये ते फिक्सिंग झालं ना, तेच म्हणतो ना मी. आरोप कशासाठी करतो मी, जेव्हापासून म्हणजे आमचा पराभव झाला, क्वांटिटी झाली, त्यावेळेस मी बघितलं की हे जे माझा जी शंका होती ते एकदम ह्याच्या छाननीच्या वेळेस आहे. साहेब हुंडेगिरी प्लॅट मधला 1-2 मिनिट, हुंडेगिरी प्लॅट मधला माझा ते बालेकिल्ला आहे, माझा त्या ठिकाणी आमचे नातेवाईक आहे आणि मुस्लिमची संख्या जास्त आहे. त्या ठिकाणी त्यांना म्हणतात की त्यांना एकटे बोलवले, असं होऊच शकत नाही. उगाच कायच बोलत म्हणून त्यांनी बोललेलं आहे. साहेब जेव्हा तुम्हाला याच्यामध्ये लिहिलेलं आहे, एक नंदिमा म्हणून तिथे एक बाई राहते, त्या बाईला माझा पराभव झाला ऐकल्यावर त्याला अटॅक आला, ती अजून परत आहे. ती बाई हिच्या अश्विनीमध्ये ऍडमिट झाली. आमचे ट्रस्टी यायला लागले, मग त्याने आले की आम्ही दोघं साहेब जाऊन रात्री 10:30-11 वाजता त्या बाईला जाऊन भेटलो. नन्नी माँ मैं आया, मैंने वो गलती से दिखाया, वो मैं नहीं आया करको, मैं आयला बोलको बोला साहेब. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या बाईला म्हणजे डिस्चार्ज झाले. ते बाई आता आहे, तुम्ही जाऊन त्यांना भेटू शकता. नंदी माँ म्हणून आहे, त्या समोरच ते बाई राहतात. नाही अध्यक्ष काय बोलले माहिती आहे का, मी त्यांना बोललो, आमदार साहेबांच्या संस्कृत होती त्यावेळेस मी त्यांना बोललो की तुम्ही अध्यक्षवर नाराज, आता जसं बोललो ते नाराज आहे, त्याने माझ्याशी धोका केला, ते चिटिंग केले, एवढंच बोललो. मग त्यांनी बोलले नाही तिने असं केले तसं केले. काय केलं मी? अरे तुम्ही आमच्या मुस्लिम, दलित, ख्रिश्चनच्या वोटावर 1 साइड वोट पडल्या म्हणून तुम्ही निवडून आलो. काय दुसऱ्या दिवशी ताईला, साहेबांना मी स्वतः फोन लावलो, बोलत ताई अध्यक्षने धोका दिला, तुम्ही विचारू शकता दोघं. सेकंड डे साहेब बोललं, साहेब ताईला पण बोललो आणि तुम्हाला पण मी बोललो एक गोष्ट, ते बोललं की साहेब हे चुकीचं झालं, त्याने अध्यक्षाला धोका दिला, ती एकटा निवडून येते आणि तिने कॅन्डिडेट निवडून येत नाही. काय म्हणते ताईंचं काय रिस्पॉन्स आहे, काय म्हणतात ते बघू, फक्त मी बोलते
चुकीचं झालं का म्हणजे बरोबर नाही झालं हे त्यामुळे ठीक आहे, अध्यक्षांवरती कारवाई करते तो. नाही, तसं बोलणं झालं नाही. काढून घेतो, असं काय म्हणजे नाही नाही तसं नाही झालं काही बोललं त्या चुकीला संध्याकाळी त्यांना बोललो बोललो संध्याकाळी मी त्याच वेळेस बोललो हॉलमध्ये त्यावेळेस काय म्हणाले लोक? नाही माझ्यावर भरोसा करा मी म्हणलं अध्यक्ष म्हणलं कशाला म्हणलं राहू दे की मी बाबा करगुडे आम्ही एका ठिकाणचे आहे, तुम्ही दोघं एका ठिकाणचे आहे. काही क्रॉसिंग होणार नाही नाही माझ्यावर विश्वास ठेवा. माझं काय मत आहे अध्यक्ष आहे पूर्वी धर्मा भोसले हेमाताईच्या वेळेस झाला तेव्हा एक नगरसेवक होते आता अध्यक्ष आहे शहराची जबाबदारी आहे त्यांनी काय करणार नाही पक्षासाठी लढतील किंवा पक्षासाठी चांगलं काम करतील अशी माझी इच्छा होती पण असं होतील मला ते त्यांचं म्हणणं असं आहे की आता पराभवाचं खापर कोणावर तरी फोडायचं म्हणून तुम्ही काहीतरी अशी कारण सांगताय. ते बोलू दे ना मी जे आहे मला जे वाटले जेव्हा माझ्या समोर जे घडलेली घटना आहे मी ते तुम्हाला बोललो. मी असं नाही म्हणलं की तुम्ही ते बोललेले मी खोटं बोलतो किंवा काय. आता एवढं जेव्हा होम टू प्रचाराला जात असताना ना त्यांच्याकडे 2 लेडीज होत्या ते नावं लिहून घेत होते तेव्हा पण मला शंका आली. मी त्यामध्ये लिहिलेलं आहे ते 2 लेडीज आहे ना फक्त दलित मुस्लिम ख्रिश्चन सोडून बाकी सर्वांचे मोबाईल नंबर नोट करत होते. हे बघ, एक प्रचाराचा भाग असू शकतो ना त्यात असं कुठं सांगितलं की तुम्हाला मतदान करू नाही सर ह्यांना माहित आहे की हे जे मतात जे नावं लिहून घ्यायला लागले त्यांना नंतर फोन करून काय तर सांगायचं आहे आणि हे मुस्लिम दलित तर काँग्रेसशिवाय काय जातच नाही त्यांना गॅरंटी होती म्हणून त्यांनी ते नंबरच घेतले नाही. हे थोडा अनुभव आला मला. तर अशी कोणी तुमच्याकडे मतदारापैकी कोणी तक्रार केली का? भरपूर लोकांनी केली. काय म्हणून? आता बोललेलं आहे नाही मी तुम्हाला बोललो होतो हो हे थोडं हे चालू आहे बघा तुम्ही. आता आम्ही प्रचाराला इकडे तिकडे येणार त्यांचा एरिया त्या ठिकाणी म्हणजे जुनिमीचा वारडच्या रेंजीचा तिथं भाऊच्या या ठिकाणी आम्ही जात होतो ना आम्ही कसं 4ही एकाच ठिकाणी जात होतो. शेवट त्यांनी असं बोलले आम्हाला पण लोकांनी बोलले आता होऊ शकते त्यांनी आता काय तर दोघांमध्ये भांडणं लावायच्या उद्देशाने सुद्धा बोलू शकतात. मला एक टाका बाकी कोणाला एक टाका लोकांची तक्रार लोकांनी आपलं हे झाल्यानंतर प्रभाव झाल्यानंतर लोकांनी बोललं आम्ही मिळून फिरत होतो ना पण काही ठिकाणी काही तिथे प्रायव्हेट यंत्रणा होती त्यामध्ये थोडं नुकसान झालं गडबड झाली. बघा असाने तर पक्ष संपा लागला आणि पक्ष संपला पण सध्या तुम्ही बघितलं जिल्ह्याचा काय निकाल लागला 2 आणि महानगरपालिकेच्या 2 सॉरी जिल्ह्याचा 0 आणि महानगरपालिकेचा 2. पक्षश्रेष्ठांनी याच्यावर निर्णय घ्यावा. आता काल तर निकाल झाला ना आता नाही बरोबर आहे ना साहेब मी तुम्ही बोलता बरोबर आहे हे पूर्ण शहरात नाही पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती आहे हो पण या ठिकाणी तुम्ही जे केलं ते मला जे वाटलं शंका आली ते मी तुमच्या समोर बोलायला लागलो. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719.